नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. उद्या आहे गुरुवार आणि उद्या आलेला आहे गुरुपुष्यामृत योग. अतिशय शुभ आणि महत्त्वाचा असा हा दिवस आहे. तर उद्या आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायची आहे, स्वामींची सेवा करायची आहे. त्यासोबतच आपल्याला माता लक्ष्मी, भगवान विष्णूंची देखील या दिवशी सेवा करायची असते. गुरुपुष्यामृत योग हा खूप शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी सेवा केल्याने खूप चांगले त्याचे फळ मिळत असते. त्यासोबतच या दिवशी काही खास उपाय तुम्ही केले, काही सेवा केली तर मनातील इच्छा देखील पूर्ण होत असते. तर उद्या आपल्याला घरामध्ये काय काय करायचे आहेत, कोणत्या सेवा करायच्या आहे, त्यासोबतच कोणते प्रभावी आणि सोपे उपाय आपल्याला करायचे आहेत, तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, काही शुभ दिवशी आपण अशा काही गोष्टी केल्या, जसे की अमावस्या, पौर्णिमा आणि असे काही शुभ दिवस असतात. तर या दिवशी आपण काही घरामध्ये गोष्टी या आपल्या झाल्याच पाहिजे. खूप महत्त्वाच्या या गोष्टी असतात. तर या काही सेवा आणि या काही गोष्टी आपल्या घरामध्ये केल्याने अगदी प्रसन्नता जाणवते आणि छान वातावरण घरामध्ये राहते. कळत नकळत आपल्या घरावर चांगला परिणाम होत असतो. सकारात्मक ऊर्जा घरामध्ये राहते आणि नकारात्मकताही निघून जाते. तर आपल्याला काय करायचं आहे, तर उद्या सकाळी उठून अंघोळ झाल्यानंतर मुख्य दरवाजा उघडून आपल्याला दरवाजाच्या बाहेर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि त्यानंतर घराचा उंबरठा आपल्याला स्वच्छ करायचा आहे. घराचा मुख्य दरवाजा आपल्याला स्वच्छ करायचा आहे. त्यानंतर मुख्य दरवाजावर आपल्याला हळदी आणि कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. तर यामुळे दुःख, संकट हे दूर जातात. तसेच उंबरठ्याला हळदी-कुंकू, अक्षता अर्पण करून त्याची पूजा करायची आहे. तर बघा, उद्या गुरुपुष्यामृत योग आहे आणि या दिवशी माता लक्ष्मीचा प्रभाव खूप जास्त प्रमाणामध्ये पृथ्वीवर असतो आणि माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये आगमन करावे, त्यासाठीच आपल्या घराची आपल्याला स्वच्छ करायचे आहे. जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल आणि माता लक्ष्मीला प्रिय आहे म्हणजे स्वच्छता. त्यामुळे आपल्या घरातील सर्व जाळं जुळकट आपल्याला काढायचे आहे. त्यासोबतच पाण्यामध्ये मीठ आणि थोडंसं गोमूत्र आणि हळद टाकून संपूर्ण घर आपल्याला पुसून घ्यायचं आहे. तर यामुळे घरातील जी काही नकारात्मकता असते तर ती नष्ट होते. त्यानंतर किचन ओटा देखील आपल्याला स्वच्छ करायचा आहे. गॅसची देखील आपल्याला पूजा करायची आहे. तर यामुळे अन्नपूर्णा माता प्रसन्न होते आणि अन्नपूर्णा मातेला प्रार्थना करा की हे अन्नपूर्णा माता, माझे घर नेहमी धनधान्याने भरलेले असू दे. कधीच माझ्या घरामध्ये धनधान्याची कमतरता पडू नको देऊ. त्यानंतर आपल्याला सेवा देखील करायची आहे. तर सेवा काय करायची, तर बघा, रोजची नित्य सेवा जी तुम्ही करत असाल तर ती तुम्ही करू शकता. स्वामीचरित्र सारामृताचे पठण करायचं आहे. गुरूंची सेवा आपल्याला करायची आहे. माता लक्ष्मीची सेवा करायची आहे. तर श्रीयंत्र तुमच्याकडे असेल तर त्यावर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे आणि तुमच्याकडे नसेल तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच उद्या श्रीयंत्र तुमच्या घरामध्ये घेऊन येऊ शकता आणि ते तुम्ही स्थापन करू शकता. अतिशय प्रभावी आहे. त्यासोबतच त्यावर तुम्ही कुंकुमार्चन देखील करू शकता. श्री सुक्तम किंवा नवरत्न मंत्राचं पठण करू. श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आणि भगवान विष्णूंचं आसन आहे आणि त्यामुळेच ज्या ठिकाणी श्रीयंत्राची पूजा होते तेथून माता लक्ष्मी कधीही जात नाही. ती त्या घरामध्ये स्थिर राहते. त्यामुळे तुम्ही आवर्जून तुमची इच्छा असेल तर श्रीयंत्र तुम्ही घेऊन या आणि त्यावर पूजा करा, कुंकुमार्चन करा. याने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते. त्यानंतर महालक्ष्मी अष्टकमचं पठण करा, कनकधारा स्तोत्रमचं पठण करा. धनवृद्धीसाठी सर्वात प्रभावी म्हणजेच कनकधारा स्तोत्र आहे, तर त्याची देखील न चुकता तुम्ही ते देखील पठण करा. तर 16 वेळा तुम्ही पठण करू शकता किंवा 1 वेळा देखील पठण करू शकता. त्यानंतर 1 माळ नवरत्न मंत्राचं पठण करा. व्यंकटेश स्तोत्र, भगवान विष्णूंची सेवा करा. तर भगवान विष्णूंची सेवेमध्ये तुम्ही विष्णू सहस्रनामाचे पठण करू शकता. या सर्व उपायामुळे अखंड लक्ष्मी घरामध्ये नांदते आणि मनापासून तुम्ही सेवा करा, नक्कीच त्याचं चांगलं फळ मिळेल.